नमस्कार मित्रांनो, हेटेक मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर मित्रांनो, आजचा खूप असा महत्त्वाचा मुद्दा होणार आहे। जे मी युट्यूब चॅनल ओपन केलं होतं, मला युट्यूबची पेमेंट येण्यासाठी जवळपास 3 महिने लागले होते। तर 3 महिने काय लागले, चॅनल मॉनिटाईज होऊन सुद्धा मला युट्यूबची जी पहिली पेमेंट आहे ती येण्यासाठी जवळपास 3 महिने लागले। तर त्याचं कारण काय आहे, मी कोणत्या चुका माझ्या चॅनलवरती केल्या होत्या, त्या चुका तुम्ही तुमच्या चॅनलवरती करू नये मित्रांनो, तेच मी सांगणार आहे। तर त्या अगोदर मित्रांनो, तुम्ही माझ्या या 3 युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा। कृपावंत वारकरी, आवड शेतकऱ्याची आणि आवड विठ्ठलाची। तर मित्रांनो, हे 3 चॅनल मॉनिटाईज झालेले आहेत। या 2-2.5 वर्षाच्या अनुभवानुसार मित्रांनो मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो। जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा आपल्या सबस्क्राईब करा। चला करूया व्हिडिओला सुरुवात। तर मित्रांनो, मी जेव्हा चॅनल ओपन केलं, चॅनल ओपन केल्याच्या नंतर बरेच दिवस माझं युट्यूब चॅनल हे मॉनिटाईज झालंच नाही, म्हणजे खूप वेळ लागला। आणि नंतर ज्यावेळेस माझं चॅनल मॉनिटाईज झालं, तर झाल्याच्या नंतर मला जवळपास माझी युट्यूबची जी पहिली पेमेंट येण्यासाठी मित्रांनो जवळपास 3 महिने लागले। 3 महिन्याला थोडी जास्त म्हणता येईल, पण 3 महिने कंपल्सरी मला युट्यूबची पहिली पेमेंट येण्यासाठी लागली मित्रांनो। एवढे दिवस लागत नव्हते मित्रांनो, पण माझ्या एका चुकीमुळे मला इतके दिवस थांबायचं काम पडलं। तर ती कोणती चूक आहे ती मी माझ्या युट्यूब चॅनलवरती केली होती। तर मित्रांनो, सगळ्यात मेन मुद्दा म्हणजे काय आहे, भरपूर साऱ्या ताईंच्या दादांच्या मला कमेंट येतात की दादा, आमच्या युट्यूब चॅनलवरती व्ह्यूज तर भरपूर येत आहेत, 4000, 5000, 10000 अशा व्ह्यूज येत आहेत लॉंग व्हिडिओला, पण त्याच्यावरती जे डॉलर आहे ते डॉलर आम्हाला खूप कमी मिळत आहेत। तर माझ्यासोबत सुद्धा अशीच गोष्ट घडत होती, पण मला ही गोष्ट माहित नव्हती। मला नंतर माहित झालं, चॅनल पहिली पेमेंट झाल्याच्या बाद नंतर ती गोष्ट माहित झाली की ही अशी गोष्ट आपल्याला आपल्या युट्यूब चॅनलवरती करावी लागते आणि त्याच्यानंतर आपल्या डॉलरची जी अर्निंग आहे ती वाढते। तर मित्रांनो, काय चुकी होती ती, मल्टी ॲड म्हणजे कसं असतं मित्रांनो, जेव्हा 8 मिनिटाच्या जर वरती आपण व्हिडिओ बनवला, शॉर्ट व्हिडिओ नाही मित्रांनो, फक्त लॉंग व्हिडिओ, 8 मिनिटाच्या वरती जर आपण व्हिडिओ बनवला तर त्या व्हिडिओवरती आपण मल्टी ॲड लावू शकतो। मल्टी ॲड लावून आपण जास्त पैसे कमावू शकतो। तर हे मला माहीतच नव्हतं। जेव्हा माझी पेमेंट झाली, पेमेंट झाल्याच्या नंतर मला माहीत झालं मल्टी ॲड म्हणजे काय मित्रांनो, जेव्हा समजा 8 मिनिटाचा जर आत आपला व्हिडिओ असेल तर आपण मल्टी ॲड लावू शकत नाही, एकापेक्षा जास्त ॲड लावू शकत नाही। आणि जर आपण 8 मिनिटाच्या जर वरती व्हिडिओ अपलोड केला आणि आपल्या चॅनलवरती जर टाकला तर आपल्याला काय होते, अर्निंग जास्त मिळते, त्या व्हिडिओची अर्निंग जास्त मिळते, कारण की त्याच्यावर आपण मल्टी ॲड लावू शकतो। भरपूर साऱ्या ताईंना दादांना आणखीन सुद्धा माहित नसेल की युट्यूबवरती आपण हा व्हिडिओ अपलोड केल्याच्या नंतर ज्यांचं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे त्यांना आणखीन काय क्रिएटर असे त्यांना माहित नाही की युट्यूबवरती मल्टी ॲड लावल्या जातात आणि मल्टी ॲड लावून जास्त अर्निंग होऊ शकते। भरपूर ताईंच्या दादांचे कमेंट होते की दादा, आमच्या व्ह्यूज चांगल्या पद्धतीने येत आहे पण डॉलर खूपच कमी बनत आहे। तर ताई दादा, त्यांचं कारण हेच आहे की तुम्ही काय करा, 8 मिनिटाच्या वरती व्हिडिओ बनवा। जेवढा आपला व्हिडिओ मोठा असेल आणि जेवढं आपल्या व्हिडिओचं जे आवरेज सुद्धा महत्वाचं आहे। असं नाही की व्हिडिओ तुमचा मोठा असेल, व्हिडिओ जर मोठा असेल 10-15 मिनिटाचा आणि जर तुम्हाला त्या व्हिडिओवरती जर आवरेजच नसेल तर तो व्हिडिओ तुमचा चालणार नाही मित्रांनो। आवरेज म्हणजे काय की आपले जो व्हिडिओ आहे तो लोक किती मिनिटापर्यंत बघत आहेत, 50% बघत आहेत का, 40 बघत आहेत का, 30 बघत आहेत, किती टक्क्यापर्यंत बघत आहेत त्याच्यावर सुद्धा डिपेंड असतं, कारण की त्याच्यानुसारच त्या व्हिडिओवरती ॲड लागत असतात। तर कधी पण मित्रांनो मी तुम्हाला सांगतो, जर व्हिडिओ बनवत असाल, ज्याचं चॅनल मॉनिटाईज झालं आहे त्यांच्यासाठी चांगली संधी आहे। ज्यांचं चॅनल मॉनिटाईज झालं नाही ते 4-5 मिनिटापर्यंत टाकू शकता, काही प्रॉब्लेम नाही। जेव्हा आपण सवय लावून ठेवायची, एक अगोदरपासून काय करायचं, आपण आपल्या चॅनलवरती एक सवय लावून ठेवायची की 8 मिनिटाच्या वरती आपली कॅपॅसिटी असली पाहिजे बोलायची। कोणताही व्हिडिओ असू द्या, टेक असू द्या, कॉमेडी असू द्या, एंटरटेनमेंट असू द्या, कोणतीही कॅटेगरी असू द्या, पण आपली जी कॅपॅसिटी आहे मित्रांनो, कमीत कमी 8 मिनिटाच्या वरती आपण बोलू शकतो किंवा काही कृत्य वगैरे कॉमेडी करून दाखवू शकतो, असं आपले एक सवय असली पाहिजे। नंतर काय होते, पुढे चालून आपल्याला त्याचा खूप सारा फायदा होतो, आपण त्याच्यावरती मल्टी ॲड लावून जास्त अर्निंग करू शकतो। आता कसं असतं, भजनाचे वगैरे व्हिडिओ असतात, भजनाचे व्हिडिओ 1-1 तासाचे असतात, कीर्तनाचे 1.5 तासाचे असतात। मग त्याला काय होतं मित्रांनो, 1-1 हजारावरती 2-2 डॉलर सुद्धा मिळतात। काय मिळतात त्याचं कारण हेच आहे की त्या व्हिडिओ असतो जवळपास 1 तासाचा, त्याला ॲव्हरेज मिळतं जवळपास 15 ते 20 मिनिटं, 15-20 मिनिटाचं ॲव्हरेज असतं त्याला। त्याच्यामुळे काय होतं, त्याच्यावरती जास्त मल्टी ॲड लावतात लोक आणि काय करतात, अर्निंग जास्त कमवतात। हेच कारण आहे मित्रांनो, आणि हा मुद्दा तुम्ही लक्षामध्ये घ्या। जर तुम्हाला व्हिडिओवरती ॲड वगैरे लावता येत नसतील तर आपल्या चॅनलवरती मी सांगितलेलं आहे की मल्टी ॲड कशा लावायच्या, त्या जाऊन तुम्ही नक्की बघा। तर ही सगळ्यात मोठी चूक मित्रांनो मी केली, तुम्ही कोणीही करू नये। तर मित्रांनो, हे जे युट्यूब चॅनल आहे हे फक्त आपण मराठी क्रिएटरसाठी बनवलेलं आहे। माझे ऑलरेडी 3-4 युट्यूब चॅनल मॉनिटाईज आहेत। मला काही या चॅनलवरून आशा नाही, पण जे आपले मराठी क्रिएटर बांधव आहेत ते पुढे गेले पाहिजेत, त्याच्यासाठीच आपण हे युट्यूब चॅनल ओपन केलेलं आहे। याच्यावरती काय मी डेली व्हिडिओ टाकत नाही, पण आता इथून पुढे डेली व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करीन। जे आपले मराठी क्रिएटर आहेत ते कसे पुढे जातील याचा आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करू।
आणि तुम्ही जर चॅनलवरती या नवीन असाल तर या चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा, कारण की असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. आणि चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.